श्री महादेव, आपण आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे। समुद्र मंथन जसे ठरले आहे तसेच होईल। वासुकीमुळे दैत्यांना जो दाह सहन करावा लागत आहे त्याची मला कल्पना आहे। त्यामुळे समुद्र मंथनातून प्रथम जे बाहेर येईल ते दैत्यांना देता येईल का हे पाहू। असे असेल तर आम्ही हे समुद्र मंथन सुरू करतो। दैत्यांना वासुकीच्या विषयामुळे काही बाधा होणार नाही हे माझे आश्वासन आहे। नारायण नारायण। समुद्र मंथनातून पहिले जे बाहेर येईल त्यावर दैत्यांचा अधिकार असेल असे त्यांनी सांगितले आणि हा वाद मिटवला। याचा अर्थ दैत्यांना प्रलोभन दाखवण्यात आले नाही, तो न्याय होता। त्यांनी अमृत चोरण्याचे महापाप केले होते आणि ते त्याचे पापक्षालन देखील होते। आणि श्री महादेवांनी सांगितल्याप्रमाणे श्री विष्णूंनी मेरू पर्वताला पाठीवर घेण्याच्या वेदना स्वतःहून स्वीकारल्या होत्या। त्यामुळे त्यांनी वासुकीच्या मुखातून येणारा अग्नी आणि त्याचा दाह हा सहन करायला हवा होता आणि तरीही त्याच्या कर्माचे फळ मात्र त्यांना मिळणारच होते। समुद्रातून प्रथम काय बाहेर येणार हे कुणाचंच ठाऊक नव्हते आणि तरीही श्री महादेवांनी त्यावरचा पहिला अधिकार हा बळीराजाला आणि दैत्य कुळाला दिला। यावर देवेंद्रांचे काहीतरी म्हणणे असेलच। त्यांनी हा निर्णय सहजासहजी स्वीकारला नसेल। नारायण नारायण। हे प्रभो, क्षमा असावी, पण या समुद्र मंथनातून जे काही बाहेर येईल त्यावर या दैत्यांचा प्रथम अधिकार कसा याविषयी माझ्या मनात शंका आहे। ती असणारच, कारण दैत्यांचाही काही अधिकार आहे हे तुम्ही केव्हा मान्यच करत नाही। देवेंद्र, ह्या क्षणापर्यंत मी काहीही बोलले नाही, मात्र श्री महादेवांनी त्यांचा निर्णय देऊनही आपण जर प्रतिप्रश्न करणार असाल तर आपण आपले इंद्रपदाचे दायित्व विसरत आहात आणि या क्षणी श्री विष्णू जे अवघड कार्य करत आहेत त्याचा अवमान करीत आहात। क्षमा असावी माते। कुणी कोणताही प्रश्न न उद्भवता हे समुद्र मंथनाचे कार्य सुरू ठेवावे असा मी आदेश देते। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही मी सांगतो तुला। मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव। पोलिसात देणार होतो तुला, केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं। ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी। मामा
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?